तुझ्या 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 रूपाचं चांदन। हे दत्तगुरु, आमच्या दत्तावर आलेलं संकट दूर करा, त्याचं रक्षण करा। आता समधी भिस्त तुमच्या हातात आहे। काळजी करू नका, दत्तावरचं संकट टल। आपण आहोत की समधे। ते समध झालंच हो, पण जेव्हापासून त्याच्यावर भ्याड हल्ले झालेत ना व, तेव्हापासून जीवाला लई घोर लागलाय बघा। रातच्याला डोळ्याला डोळा बी लागना झालाय। आई म्हणून तुमची काळजी मी समजू शकतोय। दत्ता संग जोवर नक्षत्र नावाचं कवच आहे तोवर चिंता करायची गरजच नाही। काय वाटतं ग रेणुके, दत्ता भाऊनं सफरचंद खाल्लं असेल का? हा उकला ताई, मी बी त्याचीच वाट बघती। कधी एकदा ती दत्ता भाऊ नावाची ब्याद या घरातनं बाहेर पडल की नाही असं झालंय मला। मी काय म्हणते, त्यांनी आत्तापासून सफरचंद खाल्ला असतं तर फोन आला असता की नाही आपल्याला? तर जोपर्यंत ते नक्षत्र तिथं आहे ना व, काय होईल काही सांगता येत नाही बघ। दत्तगुरु दत्तगुरु। ताईसाहेब, ताईसाहेब, दत्ताभाऊ आलेत। दत्ता, अरे शंकरा, अरे अचानक कसं काय घेऊन आलास याला? अरे सांगायचं तरी होतंस, आम्ही आलो नसतो का? अण्णा समजा सांगतो। ए तू बी बसून घे, बस। नाही मॅम, ठीक आहे। बस म्हणलं ना, बस। अरे शंकर्या, काय चाललंय मला कळल का? अरे हॉस्पिटल मधनं कशा पाय घेऊन आलास तू? अरे त्याची अवस्था बघ। हे बाळा ठीक आहेस ना व? केवढा अशक्तपणा आला याला। अरे शंकर्या, अरे बोल की लेका, कशाला आणलं त्याला इतक्यात? कारण दत्ता भाऊनं तिकडे ठेवणं धोक्याचं होतं। त्यांच्यावर परत कुणीतरी जीवघेणा हल्ला केला होता। ताईसाहेब, गावाला कीड लागायला सुरुवात झाली। लवकरात लवकर फवारणी मारा, नाही तर समधी वाट लागेल। कुणी केलाय हल्ला? जे काय घडलं ते स्पष्ट सांग बघू। त्या भवानीनं डॉक्टरच्या घरच्यांना वेटीस धरून दत्ता भाऊनं चुकीच्या गोळ्या खायला दिल्या। नक्षत्राने तो डाव उधळला म्हणून बरं झालं। या भवानीला इतक्यांदा समज देऊन बी सुधरणा झालाय। ते काही नाही, आज त्याचं मुंडकच छाटतो आम्ही। जाधवांच्या पिढ्या नाही संपवल्या ना आता, तर नावाच्या महेश्वरी पाटील नाही आम्ही। प्रतापराव, गाडी काढा। महेश्वरी थांबा, अहो थांबा। अहो डोक्यात राग घालून असं तडकापडकी कुठलं बी पाऊल उचलू नका। तुम्ही शांत व्हा। इथं आमच्या दत्ताच्या जीवावर उठलाय त्यो, आणि तुम्ही आम्हाला शांत बसाय सांगताय? अहो त्याचा बंदोबस्त आपण करू, आधी दत्ताला आपल्या जपलं पाहिजे ना। ताईसाहेब, भवानी आणि मोरे यांच्यात काहीतरी झांगडगुट्टा सुरू आहे असं लई वाटतंय मला। आता त्या भवानीला आणि मोरेला एकाच दिवशी यम दाखवतो आम्ही। अहो ते आपण करू, आधी दत्ताला त्याच्या खोलीत घेऊन जाऊ, त्याला आराम करू द्या, आणि त्या दोघांना वटणीवर कसं आणायचं ते नंतर बघू। हे पुरी, तू बरी आहेस ना आता? कसलं काय अण्णा, दत्ता भाऊ बरे होत नाही म्हणून अन्नाचं एक कण आणि पाण्याचं घोट बी नाही घेतला। काय? हे तू जा जा जा, जाऊन आराम कर। हे कला, तिला आत घेऊन जा तिच्या खोलीत। नाही, माझं जाते, थोडा वेळ झोपते आणि कामाला लागते। कामाला? कामाचं राहू दे आजचा दिवस। ती कला आणि रेणू काय ना, त्या दोघी बघतील। तू जा, जाऊन आराम कर, आणि हो काहीतरी खाऊन घे।
दत्ता चल का तू बी आराम कर. चल सावकाश. सावकाश. ताईसाहेब, लवकरात लवकर निकाल लावा त्या टोणग्यांचा. दत्ताभाऊंसाठी जी फळं ठेवली होती ते हरामखोरांनी त्या दिवशी घातलं. मला तर जे काय उपचार करायचे आहेत ना ते घरच्या घरी, हॉस्पिटल एक सेकंद बी ठेवायचं नाही. ताईसाहेब, नक्षत्रानं कसं बसं वाचवलं त्यांना. ताईसाहेब, खरं सांगू, ती पोरगी नसती तर आज दत्ता भाऊ. शंकर्या, तू आज जा, आम्ही बघतो काय करायचं ते. होय ताईसाहेब. आईसाहेब, आईसाहेब, दत्ता भाऊ आत्ताच आलाय ना व? हा, त्याच्याजवळ जाता का जरा, म्हणजे बरं वाटेल त्याला. मी म्हणलं होतं ना हो तुला, ही पोरगी जोपर्यंत तिथं आहे तोपर्यंत काय बी खरं नाही. मी काय म्हणते कलाताई, या दत्ताभाऊंना मारायच्या आधी त्या नक्षत्रालाच मारून टाकू. तिथं तशी बी मारणारच आहे ग, जेव्हा तिची आणि दत्ता भाऊची जोडी होईल. आपण कशाला गुतवायचं एकमेकात त्यासनी? समजल फक्त येळ आली की. एकदा का वातावरण टाईट झालं की सगळ्यांना सविस्तर समजल. कसं आहे ना रेणुके, आता येळ ह्या पोरीच्या बाजूने ग, पण एकदा का काट फिरलं की हिची बी येळ बदलत आणि ही कला फक्त त्याची वाट बघते बघ. मानलं पाहिजे तुला. खूप मोठी कामगिरी केली आहेस तू दत्तासाहेबांना वाचवून. मग आता पुढे काय करायचा विचार? कशाबद्दल? अगं दत्तासाहेबांचं. काय करायचं ठरवलेस तू त्यांच्या बाबतीत? तू पाण्याच्या प्रवाहासोबत जातेस, पण तुला हे कळत नाहीये की ते पाणी तुला उलट खेचते. म्हणजे कळलं नाही मला. तुला काय वाटतं, हे तुझं रंगाचं नाटक खूप काय टिकेल? कला, रेणुका, तुझं भांड कसं फुटेल ह्याकडे जास्त लक्ष देत आहे. त्यात आई येऊन गेली. मोरेने अक्षयला पण आणले. आता तो हळूहळू तुझा रंग उतरवेल आणि दत्ता साहेबांसमोर तुझं खरं रूप आणेल. तेव्हा काय करशील? पळून जाशील की त्यांना खरं सांगशील तुझं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून? मी सांगून काय उपयोग होईल असं वाटत नाही मला, कारण दत्तासाहेब फक्त त्या रेखाचं नाव घेतात. ती त्यांच्या नसानसात भिनली आणि त्यांच्या मनातून तिला नाही काढू शकत.
अगं इतकी कशी पोळचटेस ग तू? तुला माहितीये एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची आठवण सारखी सारखी का काढते ते? 2 गोष्टींमुळे. एकतर त्या व्यक्तीने प्रचंड अपमान केलेला असतो आणि तो इतका भीषण असतो की तो अपमान सारखा सारखा आठवत राहतो. आणि दुसरं, जेव्हा एखाद्या व्यक्तीवर आपलं खूप प्रेम असतं किंवा त्या व्यक्तीने आपल्याला खूप प्रेम दिलेलं असतं म्हणून आपण सारखी आठवण काढतो. आता तूच मला सांग, दत्तासाहेब नेमक्या कोणत्या गोष्टीसाठी रेखाची आठवण काढतात? त्यांना प्रेम वाटतं म्हणून की त्यांना तिचा राग आहे म्हणून? राग आहे म्हणून. घे, तुझ्याच प्रश्नाचं उत्तर तूच दिलंस. दत्तासाहेबांना आजवर त्यांच्या मनासारखं प्रेम कधीच मिळालं नाही आणि जर त्यांना बरं करायचं असेल तर प्रेम हेच एकमेव औषध आहे. ते तू त्यांना देऊ शकतेस कारण तू त्यांच्यात अडकत चाललीस. तुझं त्यांच्यावर मनापासून प्रेम आहे. आहे ना? रेखा थांब की. अगं काय कमी केलंय तुझ्यासाठी? रेखा थांब. रेखा, लय जीव लावतो ग तुझ्या. तू बोल की काय पाहिजे तुला? जमीन जुमला, पैसा अडका, दाग दागिनं, जे म्हणशील ते तुझ्या पायाशान मुततो. स्वतः मेहनत करतो परत तुला खुश ठेवतो. तुझं बी प्रेम आहे ना हो माझ्यावर, मग नको ना सोडून जाऊ. रेखा थांब. अगं लय तुटन गात ना मी. रेखा थांब की. थांबलेच होते की इतके दिस. काय झालं? काय पण नाही ना? बघावं तेव्हा नुसता आई आई करत असतो. एकदा तरी होणाऱ्या बायकोसाठी उभा राहिलाय. आई म्हणली हे कर की लागला करायला तू ते. आणि जमीन जुमल्याच्या गोष्टी करतोय. कोणत्या जमीन जुमल्याच्या गोष्टी करतोयस र? तू स्वतः मेहनत करणार वैर. तू दाग दागिने आणून देईपर्यंत म्हातारे होऊ आपण. तवर तुझी आई पण मरल. पण तुझ्या नावावर काय बी करणार नाही. तुझ्या आईच्या नादाला लागून ना मला बी भुकेला लावतो. रेखा, अय्यो, ऐकू ऐकू. दत्तासाहेब, काय होते? दत्तासाहेब, काय होते?
अजून काय घेऊन जायचं राहिले? मग बघती काय माझ्याकडं असं? बोल की. माझं मन, माझ्या भावना समजांचाच सुरा केलास तू. मग स्वप्नात काय ती? हा, माझ्या जीवाचं रान करून, रक्ताचं पाणी करून तुझ्यावर प्रेम केलं, आणि तू काय केलं? विश्वासघात. तुला एकदा बी नाही वाटलं परत यावं म्हणून? हा, तुझ्यामुळं प्रेमावर विश्वास उडला माझा. तू बोलली असते तर स्वतःच काळीच काढून तुझ्या पायी ठेवलं असतं. पण तुला आव सुटली होती पैशाची, दागदागिन्याची. मधून तू पैसा बघून प्रेम केलं. तुझ्यासारख्या सुंदर दिसणाऱ्या पोरी पैसा बघूनच प्रेम करतात. हे तू सिद्ध केलंस. या जगात प्रेमाचा घात कसा करायचा हे तू शिकवलंस. आणि दत्तानं का प्रेम करू नये हे बी तू शिकवलंस. दत्तासाहेब, तुमच्या गोळ्या. नगायत मला. अहो पण साहेब. दत्ता, एकच सांगतो, हा न एकदाच सांगतो, इथून निघायचं. कसल्या बी गोळ्यांची गरज नाही मला. तुम्हाला नसत, पण आई साहेबांना आहे. तुम्ही आजारी आहात म्हणून त्या माऊलीचं काय झालं असेल याचा विचार करा. त्यांचा जीव किती कासावीस झालाय मी बघितलंय. दरवेळी स्वतःपुरता विचार नका करू. आई, माझी आई. दत्तासाहेब, दत्तासाहेब, आओ उठा. या. आओ दत्तासाहेब, उठा की. साहेब, अहो तुम्हाला अजून पूर्ण बरं नाहीये. अंगात अशक्त पण आहे तुमच्या, आणि डॉक्टरांनी पण पुढले काही दिवस तुम्हाला आराम करायला सांगितलंय. औषधं घेतली तर वेळेवर बरे व्हाल. घ्या. नव्हेत मला, घेऊन जातील. आता ह्यो तुमचा राग बोलतोय. एखादं नको ते स्वप्न पडलं तर त्याचा परिणाम मनावर होतो. ते दुखावतं. सांत्वन करायला सोय. 2 दिवस पडून काय होतो? दत्ता संपल्यागत वाटायला तुम्हासनी. नव्हे ते औषध घेऊन जाईत ना. औषधं तुमच्या शरीराच्या दुखण्यावर आहेत, मनाच्या नाही. म्हणून घ्यायला सांगते. घ्या, गोळी खाऊन घ्या, शरीराला आराम भेटेल. भूक लागली असेल तर काय खायला आणू? तू खाणार असशील तर चालेल. दत्ता कुणाचा उपकार घेत नाही. यांचं पण नाही घेतले कधी?
ज्या गावाला जायचं नाही तिकडची गाडी पकडायची नाही. इतिपेक्षा जास्त उगाची चौकशा केलेला आवडत नाही आपल्याला. आणि नाही माहित तर बोलू नगस. तुम्ही सांगितलं तर समजेल ना व दत्तासाहेब, एकदा सांगून तर बघा. इथं काय मॅटिनी शो लावलाय वे? तसं नव, पण एकदा तर सांगितलं तर तुमचं मन हलकं होईल. दत्ताच्या खाजगी आयुष्याची लक्ष्मण रेषा वळणाय जाऊ नगस. तुला माग बी सांगितलंय, उगाच डोकं फिरवायला लावू नगस. जाईत ना. दत्तासाहेब, तुम्ही का इतकं बाचकता तुमच्या मनातल्या भावना सांगायला? कारण माझ्या आयुष्यातले भावनांचे दरवाजे मी कायमचे बंद करून टाकलेत. मी उघडीन ते. तुमच्या मनातली प्रेमाची, भावनांची वाट मी मोकळी करून देईन. तुम्हाला पुन्हा प्रेमाच्या दुनियेत घेऊन जाईन.